इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक मार्गांची दुरावस्था झाली आहे. गोविंदनगर परिसरात आज रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचं दिसून आलेलं आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात एक ट्रक अडकल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केलेली आहे. पावसात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तेव्हा इथे खूप मोठा खड्डा पडलेला होता. आता हा जो खड्ड्याचा प्रकार हा 3 ते 4 वेळेस झालेला आहे. जेव्हा पुलाचं काम झालं तेव्हा आमच्यानुसार तरी पुलाला अगोदर जो सपोर्ट द्यायचा आहे दोन्ही पुष्पदर्शन झाला. याच्यामध्ये सकाळी मी बंटी भौतिकमेंना कॉल केला, त्यांची टीम आली, तत्परतेने काम चालू झालं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला माझं आव्हान आहे की त्यांनी जे काही काम आहे हे 4 वेळेस इथे खड्डा पडलेला आहे. इथे हा रस्ता इतका रहदारीचा आहे, इथे अनेकदा 1-2 गाड्या पण मध्ये गेल्या मागच्या वेळेस खड्डा पडला होता. पण ह्या वेळेस आता बंटी भाऊनी माणसं पाठवलेले आहेत. पण कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेला माझी एवढीच विनंती की ते काम परमनंट आणि कायमस्वरूपीचं व्हावं, एवढीच विनंती. धन्यवाद. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. संबंधित विभागाने तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करून धोकादायक खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.